तर मित्रांनो, सुंदर अशा पश्चिम घाट क्षेत्रामध्ये सध्या फिरत आहे आणि एक अशी वनस्पती तुम्हाला दाखवतोय ज्याचा संबंध तुमच्या रोजच्या जीवनाशी आहे. रुबियासी कुळातील या वनस्पतीचे नाव आहे कॉफी. छान फ्लावर्स आले आहेत. पानांचा रंग अगदी हिरवागार. याच्या दोन प्रजाती आहेत, कॉफी अरेबिका आणि कॉफी रोबस्टा. तर या ठिकाणी कॉफी हार्वेस्टिंगसाठी तयार झालेली आहे. ही कॉफी हार्वेस्ट करून सुकवली जाते. सुकवून यानंतर ती रोस्ट केली जाते, भाजली जाते आणि याची पूड हवाबंद डब्यामध्ये विकली जाते. तर या ठिकाणी आपण ह्या वेली पाहत आहात, या काळी मिरीच्या आहेत. काही ठिकाणी काळी मिरी आपल्याला या ठिकाणी लागलेली पण दिसत आहे आणि उंच उंच वृक्ष दिसत आहेत. हे आहेत सिल्वर ओक. याला सिल्वर ओक यासाठी म्हटलं जातं की यांच्या पानाच्या खालील बाजूला एक चांदीसारखी झळाळी दिसते. जर याच्यावर ऊन पडलं तर आपल्याला ती स्पष्टपणे जाणवते. कॉफी प्लांटेशन हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा छोटी रोपं असतात तेव्हा सावलीसाठी झाडं लावली जातात आणि नंतर या झाडांचा उपयोग जो आहे हा प्लायवूड इंडस्ट्रीमध्ये वगैरे केला जातो. या कॉफीच्या बागांपासून तिहेरी उत्पन्न आहे. पहिलं उत्पन्न कॉफीपासून, दुसरं उत्पन्न या काळी मिरीपासून आणि तिसरं उत्पन्न या सिल्वर ओक पासून. कर्नाटक राज्यामधील चिकमंगलुरू परिसरामध्ये कॉफी सुरुवातीला आली. बाबा बुदानगिरी यांनी ती भारतात आणली असं म्हटलं जातं. बाबा बुदानगिरी यांच्या नावाची टेकडी सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि निसर्ग यात्रेला सबस्क्राईब करा. निसर्गातील अशी विविध कुतूहले आपल्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून मी आणत राहीन. धन्यवाद.